आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते सर जोडले गेलेले आहेत। सदावर्ते सर, गॅझेट हा रेफरन्स पॉइंट ठरतो का एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रवर्गात टाकण्यासाठी, एखाद्या समाजाला प्रवर्गात टाकण्यासाठी? मला कायदेशीर उत्तर तुमच्याकडून हवं आहे। कायदा काय सांगतोय? मुळामध्ये सगळ्यात अगोदर तर इंदिरा साहनीच्या जजमेंट नंतर सुप्रीम कोर्टाच्या मागास आयोगाची आपण स्थापना करायला मॅन्डेट झाला हा आणि ते संविधानिक संरचनेतून आपण मागास आयोग दिला। आता मुद्दा हाच आहे ना की संदीप शिंदे यांच्या नोंदीच्या आधारे मागास ठरवता येते का? ज्या आधारे GR मध्ये मागास ठरवलं तर नाही। एका समाजाला 2 आरक्षण देता येतात का? तर उत्तर आहे सगळ्यांनाच ते मान्यच करावं लागतं की ते नाही। मग आता मुद्दा असा आहे की गॅझेटला किती तुम्ही महत्व द्याल? तर एक लक्षात ठेवा, रूल 2012 कॉन्टम्प्लेट झाले महाराष्ट्रामध्ये कास्ट सर्टिफिकेट देण्याचे। ते रूल कॉन्टम्प्लेट झाल्याच्या नंतर 12 मध्ये कोणत्या दर्जाचे अधिकारी राहतील हे नंबर 1 लक्षात घ्या। ते असतील डेप्युटी कलेक्टर, DYSP, IAS, IPS अशा दर्जाचे, किंवा सोशल वेलफेअरचा एक ऑफिसर असेल, डिव्हिजनल वेलफेअर ऑफिसर। आता ह्या शासन निर्णयामध्ये कोण अधिकारी आहेत? तर आपण बघितलं तर ग्राम स्तरावरले तलाठी, ग्रामसेवक सारखे। आज आपण IAS, IPS चा दर्जा लोअरिंग ऑफ रँक करू शकतो का एखाद्या शासन निर्णयाने? 1 2 एखाद्या शासन निर्णय गॅझेटरचा आधार घेऊन एखाद्या रूलला डायल्यूट करू शकतो का? तर नाही। त्याचं कारण असे की J&K पब्लिक सर्व्हिस कमिशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या जजमेंटमध्ये अत्यंत छोटी जजमेंट आहे, एका पानाची जजमेंट आहे। त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे रूलच्या विरुद्ध जाऊन ऑफिस ऑर्डर, गव्हर्नमेंट रेझोल्युशन च्या आधारे तुम्हाला रूलला डायल्यूट करता येणार नाही। उत्तर साधं आहे। आता मुद्दा असा आहे की गॅझेटरच्या आधारे इतर समुदाय जे म्हणजे मागणी करत आहेत ते जे युक्तिवाद ऐकला, तो युक्तिवाद 2 प्रकारचा आहे, विलास लक्षात घ्या। इंटरचे फाईट होऊ नये म्हणून मी क्लिअर करत आहे। प्लीज आज मुद्दा असा झाला महाराष्ट्राच्या सामान्य वाडी तांड्यापर्यंत आणि सामान्य आदिवासी पाड्यांपर्यंत की बाबा की एंट्री आहे का की एक्झिट आहे का? तुम्हाला याच्या माध्यमातून मला सांगायचंय की म्हणजे ह्या आदिवासी प्रवर्गामध्ये जाण्याच्या संदर्भानं म्हणून तुम्हाला सगळ्यात अगोदर मुद्दा सांगतो। मराठ्यांना जर तुम्ही म्हणजे गॅझेटरचा आधार संदीप शिंदे मागास आयोग नसताना त्या आधारे तो एक म्हणजे पुरावा म्हणून जर एंट्री द्या असं म्हणत असाल तर मला सांगा, त्याच गॅझेटरमध्ये जर माझे बंजारी असतील, माझे बंजारा असतील, माझे कैकाडी असतील, माझे आणखीन जे 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 कोणते माझे SC मध्ये मोडणारे वर्ग असतील आणि ते भटक्या विमुक्तामध्ये असतील, त्यांना जाण्यासाठी तुम्ही थांबवू शकता का? रिस्ट्रेन करू शकता का? समानतेचं तत्व भारतीय संविधानातील आर्टिकल 14चं तत्व आहे की नाही? आता त्या पुढे जाऊन विलास आता कळीचा मुद्दा सांगतो। त्या गॅझेटरचा जर आधार द्यायचा असेल ना तर ते फक्त कैकाडी, ते फक्त बंजारी, ते फक्त बंजाऱ्यांना देता येईल का तेही सांगतो मी तुम्हाला। त्याचं कारण फार सोपं आहे की लक्षात ठेवा, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झालं, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट। अनेक लोक आपल्या तात्पुरतं म्हणजे फास्ट फूड सारखं एवढं बोलून मोकळे होतात, पण तसं नाहीये। ते रिझर्वेशन वाचताना खूप डोक्याला त्रास घ्यावा लागतो। तर 1956 ला रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झाला। रिऑर्गनायझेशन स्टेट होताना प्रत्येक राज्य दुसऱ्या राज्यातले म्हणजे आता गोंड गोवारी लोक, गोवारी समाज आहे जे STचं रिझर्वेशन मागते, त्यांना सुद्धा आपण आतापर्यंत त्यांच्या गॅझेटर मध्ये म्हणजे मध्य प्रदेशच्या ते लोक STचे आहेत, त्यांचे भाऊ बंद की बाजूच्या जिल्ह्यामध्ये, पण त्यांना 1956 चा आधार देण्यात आला नाही। आता तेलंगणामध्ये माझे कैकाडी भाऊ, माझे वंजारी भाऊ, माझे बंजारा भाऊ हे ST मध्ये आहेत ना। तर आता तुम्हाला जर गॅझेटरचा अगोदर लाभ घ्यावा लागेल तर तुम्हाला सांगतो क्रिमिनल ट्राईब म्हणून म्हणा किंवा ट्राईब म्हणून म्हणा, काही म्हणा, द्यावं लागेल। आता आदिवासी आणि आमच्या बंजारा भावांमध्ये किंवा वंजारी भावांमध्ये किंवा कैकाडी भावांमध्ये भांडण होईल का? तर नाही। त्याचं उत्तर असं आहे की तेलंगणाच्या जजमेंटच्या वेळेस एंट्री नव्हती, परंतु आता नव्यानं सुप्रीम कोर्टानं जो लॉ दिला हरियाणा, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाबच्या जजमेंट नंतर की आता तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करता येते, त्याच्यामुळे आदिवासी भावांना सुद्धा धक्का नाही। आणि जर तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर माझ्या कैकाडी भावांना, तर माझ्या वंजारी भावांना, तर माझ्या बंजारा भावांना, तर माझ्या म्हणजे जे गोंड गोवारी आहेत, म्हणजे हे शरद पवार असताना लोकांना मरावं लागलं होतं, स्टॅम्पेड मरावं लागतं, त्याचबरोबर माझ्या धनगर भावांना। नाही, मग एक्झॅक्टली हाच न्याय मराठा समाजाला का नाही?
हो, हाच मग हाच ऐका ना. न्याय मराठा हा, समाजाला आता- का नाहीये? हा, मराठा समाजाला हा नियम याच्यासाठी नाही हा की रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटच्या संदर्भानं हा एक मुद्दा झाला, परंतु मराठा समाज हा सोशली हँडिकॅप कुठंच नाही. हा तुम्हाला सांगतो, सामाजिक मागास हे तत्व नाहीये, ऍड्युकेट रिप्रेझेंटेशन हे तत्व आहे. आज जर तुम्ही विलास जस्ट तुमच्या मोबाईलमध्ये डायल करा आणि सिनियर पोलीस इन्स्पेक्टर मोजा, एक्झिक्युटिव्ह पोझिशन ऑफ मराठा, फॉरगेट अबाउट आमदार. तुम्हाला सांगतो, तुम्ही हे करा, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर इन महाराष्ट्र, फॉरगेट अबाउट दॅट. तुम्हाला सांगतो जेवढे जेवढे एक्झिक्युटिव्ह पोझिशन आहेत त्याच्यातल्या 90% पोझिशन, 85% एक्झिक्युटिव्ह पोझिशन मंत्रालयातल्या सचिव मी तुम्हाला मोजून दाखवू ठीक आहे शकतो. ठीक आहे तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य की हा. जर तुम्ही सोशल हँडिकॅप म्हणजे काय, म्हणजे लक्ष्मण माने साहेब अत्यंत सोप्या भाषेत सांगू शकतात की जी व्यवस्था म्हणजे मोळी कापून साप पायाला डसतंय माझ्या याडीला तरी ती मोळी बांधते आणि ती त्या ट्रकमध्ये नेऊन भरते, हे सामाजिक मागासले पण ठीक आहे. आहे. डिस्क्रिमिनेशनच्या बद्दल तुम्ही बोलता, म्हणजे सोशल डिस्क्रिमिनेशन, सोशल हँडिकॅप, सोशल बॅकवर्डनेस. हा बॅकवर्डनेस इज डिफरंट, हँडिकॅप इज डिफरंट. होत नाहीये. मी पटकन तुमची कमेंट घेतो सर, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे, 2 मिनिट आहेत, मला दोन्ही पाहुण्यांकडे जायचंय. सदावर्ते सर तुमची कमेंट पटकन. मला माझ्या वकील मंगेशला सांगायचं आहे, मंगेश, जर्नल सिंग विरुद्ध दिल्ली सरकार जी युनियन ऑफ इंडिया जी जजमेंट आली त्याच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की SC STच्या रिझर्वेशनसाठी मागासले पण तपासण्याची गरज नाही, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे डेटा पाहण्याची SC STच्या बाबतीत गरज नाही. इट इज डिक्लेअर्ड आणि इट इज अ कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट. त्याच्यामुळं मला कैकाडी भावांसाठी, वंजारी भावांसाठी, धनगर भावांसाठी आणि बंजारा भावांसाठी त्यांना शेड्यूल ट्राईबच्या स्टेटस देण्याच्या बाबतीमध्ये मला कुठेही, तुम्हाला सांगतो म्हणजे दूरदराज कुठेही मला अवघड दिसत नाही. त्याला कारण सिंपल आहे. हे भाऊ तुमच्याकडे येतात बहुतेक कारण आता. सिंपल आहे, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा अभ्यास करा. जर आमचे हक्क आम्ही ठीक आहे. तुमच्या सोबत आलो म्हणून सर. जर घालून घेणार असाल तर आदरणीय पाठवा आम्हाला सदावर्ते सर, आंध्र प्रदेशमध्ये, मुंबई उच्च ठीक आहे, तेलंगणामध्ये. ठीक आहे, न्यायालयाचा ठीक आहे. निकाल आहे. ठीक आहे. हा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे 14 फेब्रुवारी हायकोर्ट 2023. नाही, सुप्रीम कोर्ट. जर्नल सिंग सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशन बेंच रिझर्वेशन प्रमोशन बरं बरं, एक एक जण प्लीज 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 प्लीज. नाही 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 नाही, एक जण. हा हा दाभाडे सर, शेवटचा 1 मिनिट. हा एसटी मध्ये घुसण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळून लावलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. हे ठीक आहे. जर्नल सिंग नंतरची घटना आहे. शेवटची कमेंट सदावर्ते सर. दाभाडे साहेब, पण यातून तुम्हाला महाराष्ट्रात सांगतो, मी केओस तुमच्या तयार होणार नाही का? आरक्षणाचा हा सगळा धिंगाणा गोंधळ निर्माण नाही का होणार? नाही, त्याचं कारण आहे की जर तुम्ही मराठ्यांना लागू करणार असाल तर तुम्हाला सांगतो रिऑर्गनायझेशन स्टेट हे माझा राईट आहे. आणि तुम्हाला सांगतो STच्या बाबतीमध्ये, धनगरांच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला मुंबई उच्च न्यायालयात त्याच्यामध्ये रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट चा अभ्यास करण्यात आला नव्हता, त्याच्यामध्ये मी वकील नव्हतो. परंतु धनगर, त्याचबरोबर बंजारा, त्याचबरोबर माझे कैकाडी भाऊ, त्याचबरोबर बंजारा भाऊ, या सगळ्यांसाठी हा युक्तिवाद मी ओपन केलेला आहे. आणि मी सरकारला सुद्धा काल सांगून टाकलेलं आहे की ह्या सगळ्या वर्गाला न्याय द्यावा लागेल, अन्यथा हे अन्याय ठरेल. आदरणीय सदावर्ते साहेब, आम्ही लढू चला, द्या. एका नव्या संघर्षाची नांदी महाराष्ट्रामध्ये म्हणायला आम्ही हरकत लढलो नाही. आणि पुढे पण लढू. आणि आरक्षणाकडे सदावर्ते साहेब आले आणि तिथून वादाचा जन्म झाला नाही.